तर गाईच आता वाजले संध्याकाळचे 10:30 वाजत आलेत आणि आमच्या वैभव ब्रदरला आत्ता जाग आली. आज आमच्या आत्याचा बड्डे, आम्हाला पण नव्हतं माहिती. बघू आत्याचं रिॲक्शन काय असलं. आत्याला माहित नाही मला वाटतंय. आय थिंक सो. बालिश. तर जय महाराष्ट्र आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे ना मी जय भाऊच्या फोनमध्ये स्टार्ट करतोय, कारण माझा मोबाईल बारका घेऊन गेला आहे, वेट एन्जॉयला गेला आहे क्लासच्या ट्रिपमध्ये. तर सकाळी 5 वाजता भाऊ फोन घेऊन गेला आहे, त्यामुळं ब्लॉग काढायला आज जरा जास्तच प्रॉब्लेम येतो नाही का. फोनच नाही आहे, त्यामुळं कधी जायचा, कधी गाण्याचा, कधी सौरभचा फोन घेऊन काढायचा. काही लोकांचे फोन घेऊन ब्लॉग काढायला तेवढं क्वालिटी आणि क्वांटिटी नाही आहे नाही का, लायकी नाही आहे. कॅमेरा बी नाही फोनला. तुमच्याकडे दोन फोन आजकाल आवडेल. दोन फोन असून काय फायदा, पण एक बी कामाचा नाही. हा. तर काहीच नाही का, आता आम्ही आलो इथं घराच्या जवळ. जय भाऊनी गाडी रिपेअरिंगला सर्व्हिसला टाकली. किती वेळ झालं गाडी टाकली? सकाळीच टाकली 10. अरे अजून झाली नाही. एवढी गाडी मोठी ना आपली पार्ट. थांबा बघू गाडीचं काय काय खोललंय नाही काय तुम्हाला सुद्धा. बघू शकतोय गाईच, माफकाला खोलली. पेट्रोल किती? कसं आहे? चावी बुडबी AK-47. तर काम चाललंय अजून त्यांचं, अजून टाइम तर लागलच 1-2 तास तरी. तोपर्यंत म्हणलं त्याला काहीतरी एडच आहे करू नाही का. पेट्रोल आहे का नाही गाडीत? नाही, काही दिसलं नाही. तो असलं करणार काढून घेतलं म्हणून. डोकं भाई डोकं. माझे टाके फुलं असते ना मी. हस ना, जोक झाला, हस ना. मस्त मागे जाबे. चाल, गाडी नीट करते. कुठं चाललंय? तुला करायचंय फोन दे, तू निघ. ए निघ बाळा, तुझ्या यायला नाही मारू शकत. आज चल ना. आपल्या गाडीला काही एकच गाडी टक्कर देऊ शकते. तिकडे बघ 83-60. ही 83-60. त्याकडे मला पाना टाट करू ब्रेक टाकल मागं पाणी. किती दिवस फुकटचं करतो रे. हा भांडणं, तुम्ही दोघं एकत्र आले भांडणं का करता रे? तर गाईच आता वाजले संध्याकाळचे 10:30 वाजत आलेत आणि आमच्या वैभव ब्रदरला आत्ता जाग आली. आज आमच्या आत्याचा बड्डे, आम्हाला पण नव्हतं माहिती, त्याला माहिती होतं कारण तो आत्यापाशी असतो. तर नाही का आता आम्ही ह्यो आणि मी आम्ही तिकडे चाललो आहे केक घ्यायला. आणि केक घेतल्यानंतर ईश्वर भावानी ते येतात, त्यांचं एक PUBGचं एक म्हणजे काहीतरी एक हे राहिलं आहे, एक गेम राहिली. तर येत आहेत ती दोघं मागणं, दोघं भाऊ. तर आता आम्ही चाललो आहे, केक बिक घेतो आणि आत्याकडे जातो. आत्याला माहिती आहे का? हां, आत्याला नाही माहिती, आत्याला सरप्राईज आहे. पहिल्यांदाच आम्ही असं बड्डे करतो, कारण याच्या अगोदर आम्हाला आत्याचा यांचा बड्डे कधी येऊन कधी जातो आम्हाला माहीतच नव्हतं. आत्या दाखव. तर चला गाईच आम्ही जातो, केक घेतो. तर गाईच आलो आहे आम्ही मॉन्जोनीस केक शॉपीला, बघू शकताय. आता इथनं केक घेतो चांगलावाला. सेंटा क्लॉस काय का नाही ऑफर क्रिसमसची. कुठला घेतो काढू दे. तर गाईज फायनली घेतलाय केक. समजून घ्यायचं. कुठला फ्लेवर घेतला? काजू कतली. आपल्या भाऊला रसमलाई घ्यायचा होता पण भेटला नाही, जाऊ द्या, काजू कतली घेऊन टाकला. आता ईश्वर भाऊ त्यांना बोलवले, आता जाऊन थांबतो आत्याच्या बिल्डिंग खाली आणि बघू आत्याचं रिॲक्शन काय असलं. आत्याला माहीत नाही मला वाटतंय. आय थिंक सो आम्ही येणार नाहीच माहिती, कारण आमचाच प्लॅन अचानक ठरलं आहे, आम्हालाच माहिती नव्हतं की आज बड्डे म्हणून. तर चला बघू आत्याचं रिॲक्शन काय असेल, तुम्ही बघा. काहीच आलोय फायनली आत्याच्या बिल्डिंग खाली. ईश्वर भाऊ पण आलाय, चाललोय वरती. भांडण
मारला काय आंबे घर वाचू नको रे तू धर हॅपी बर्थडे थँक्यू 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 काय बापरे वापस आली गँग तू सगळी आलोय काही लागते आता बर्थडे करतो आणि तुम्हाला कोण वैभव ब्रदरनी तुला माहित नव्हतं काय नाही गाईच केक आणलाय माऊ टाकले माऊ कारण आमच्या वैभव ब्रदरची माऊ आहे माऊ डबरी माऊ साडी साडी विडे घातली बस बर्थडे गर्ल चल बस लवकर एवढे जण आलेत बर्थडे करायला संस्कार ब्रदर पवन पवन पण आलाय लेट लेट काय म्हणतात त्याला ते हॅपी बर्थडे मोठे धन्यवाद 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 नटू नटूने हॅपी बर्थडे केला का नाही केलंय सकाळी तिनं सगळ्याच्या आधी लास्ट रावले नटी चला घ्या का आपण उठा ए उठा ए उठायला का आपण त्याचं घ्यायची आपू ए थांब थांब हे उडणार नाही ना नाही नाही आम्ही सकाळी लावलं नव्हतं बाबा असलं काय कारण होतं नव्हतं असलं काय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर आतू हॅपी बर्थडे टू यू कापकी अल्ला की नाम तुझे दे बाबा खाऊन घ्या मैत्री प्रेम फोटो काढ ना कोणाच्यात तरी हिच्यात नाही येत नाही निघत निघतंय माहिती पण तुमच्यात का नाही हिच्यात येत नाही चांगलं काढ रे